सैनिक टाकळी इथं प्रस्तावित एमआयडीसीला विरोध करण्यासाठी जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यदिनी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं। दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंदोलकांना येत्या मंगळवारी अथवा बुधवारी बैठक घेण्याचं लेखी पत्र दिलं। त्यानंतर तहसील कार्यालयातील आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। मात्र विक्रमसिंह मैदानावरील ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतलाय। जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर गेल्या 8 दिवसांपासून सैनिक टाकळी एमआयडीसी विरोधात ठिय्या आंदोलन सुरू आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक मोठ्या संख्येनं शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चानं दाखल झाले। तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयातच ठिय्या मांडला। सैनिक टाकळीमध्ये प्रस्तावित एमआयडीसीची मंत्रालयीन पातळीवर सुरू असलेली प्रक्रिया तातडीनं रद्द करावी आणि उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यासोबत आंदोलकांची बैठक आयोजित करावी अशी मागणी करण्यात आली। बैठकीचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यानं दिवसभर तहसील कार्यालय परिसरात तणावाचं वातावरण होतं। बैठकीचं तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं तहसीलदार ते शिरोळचे आहेत हेलकर साहेब त्यांनी या ठिकाणी मध्यस्थी करून चांगलं सायंकाळी हे पत्र दिलं। म्हणजे दिवसभर त्या पत्रासाठी आम्हाला सैनिकांना आणि पूर्वग्रस्त नागरिकांना त्या ठिकाणी तिष्ठत ठेवलं आणि ही बैठक सोमवारी किंवा मंगळवारी त्या बैठकीचं पत्र मिळेल आणि बुधवारी किंवा मंगळवारी ती बैठक मंत्रालय स्तरावर होणार आहे। त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आपल्या भावना मांडू, त्या ठिकाणी आमचं जे काय डॉक्युमेंटेशन बेकायदेशीर प्रक्रिया त्या ठिकाणी मांडणार आणि जोपर्यंत एमआयडीसी रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही जे ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे ते ठिय्या आंदोलन अजिबात थांबवणार नाही असा इशारा या ठिकाणी देत आहे। दरम्यान येत्या मंगळवारी अथवा बुधवारी उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यासोबत बैठक लावण्यात येईल असं लेखी पत्र सायंकाळी सुमारे 7 वाजता आंदोलकांना देण्यात आलं। त्यानंतर तहसील कार्यालयातील ठिय्या आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। मात्र जयसिंगपूरमध्ये विक्रमसिंह मैदानावर सुरू असलेलं ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतलाय। उद्योगमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तहसील कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। आंदोलनस्थळी अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे, काँग्रेसचे सुदर्शन कदम, विनोद पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील, माजी कॅप्टन प्रकाश खोत, माजी कॅप्टन विजय गायकवाड, माजी सैनिक अमर पाटील, राजेश कदम, महेश पाटील, गोविंद पाटील, हर्षदा पाटील, निवेदिता वासमकर, अक्षय पाटील यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते।